Audio Jungle. अरे आंबेडकर वादी म्हणून 1 ऑगस्टची लागली बर का। जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावनो, आज खास तुमच्यासाठी मी नवीन ट्रेनिंग वरती स्टेटस तयार करून घेऊन आलेलो आहे। तर तुम्ही भावनो आपला प्रिव्ह्यू बघितला नसेल तर त्याच्या अगोदर प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे। जर तुम्हाला प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झाला आहे। तर भावनो, तुम्हाला हा स्टेटस तयार करण्यासाठी ॲप्लिकेशनची गरज लागेल आणि त्याच्यासाठी फॉन्ट लागतील। तर भावनो, फॉन्ट मी या फोल्डर मध्ये दिलेला आहे आणि मटेरियल सुद्धा व्यवस्थित दिलेले आहे। तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही, कारण मटेरियलला 2 स्टेप मध्ये पासवर्ड आहे। तो पासवर्ड भावनो व्हिडिओ मध्येच असतो। तर भावनो, अशा काही जणांच्या कमेंट येतात की भावा या व्हिडिओ मध्ये पासवर्ड नाही, 2-3 वेळेस व्हिडिओ बघितला पासवर्ड नाही। तर भावनो, तुम्हाला एवढं सांगतो की व्हिडिओ मध्येच पासवर्ड दिलेला आहे। पासवर्ड जर तुम्हाला मिळत नसेल तर मला इंस्टाग्राम आयडी ला मेसेज करा। जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टा आयडी ला फॉलो केले असेल तरच तुम्हाला भावनो पासवर्ड देईन, अन्यथा पासवर्ड मिळणार नाही। तर व्हिडिओ पूर्ण बघा, पासवर्ड मिळून जाईल। मटेरियल डाउनलोड करा, मटेरियल डाउनलोड केल्यानंतर आपले व्यवस्थित व्हिडिओला मटेरियल यूज करायचे आहे। तर भावनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो। आणि तुम्ही इंस्टाग्राम आयडी ला सुद्धा फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम आयडी ला सुद्धा फॉलो करा, तिथे सर्व नवीन अपडेटचे स्टेटस अपलोड करत असतो। तर भावनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायची आणि आपल्या व्हिडिओला हाईप करून घ्यायचा आहे, कारण भावनो तो 100 टॉपच्या रँक मध्ये येऊन जाईल। तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावनो, या लाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तर भावनो, माझं नेट ऑन नसल्यामुळे नेट कनेक्शन फेल दाखवत आहे, तर तुम्ही नेट चालू करून घ्यायचं आहे। आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी 2 प्रोजेक्ट दिले आहेत, एक बिटमार्क प्रोजेक्ट आणि दुसरा म्हणजे टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट। त्याच्यात शेक इफेक्ट सुद्धा आहे आणि टेक्स्टला इफेक्ट दिलेला आहे। तो दोन्ही प्रोजेक्ट अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर सिंपली तुमच्या प्रोजेक्ट या ऑप्शन मध्ये येऊन जातील। तर भावनो, पाहू शकता बिटमार्क प्रोजेक्ट, शेक इफेक्ट प्रोजेक्ट। तर सिंपली तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे। तर भावनो, पाहू शकता हे बिटमार्क प्रोजेक्ट आहे। हे व्यवस्थित भावनो बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला मी तयार करून दिलेला आहे। हे जे फोटो आहेत ना, हे फोटो आपल्याला व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहेत। तर सिंपली आपल्याला इथं काय करायचे, आपलं लिरिक्स व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी भावनो फॉन्ट दिलेला आहे, फॉन्ट तो यूज करायचा आहे। आपल्याला इथं फॉन्ट इन्व्हर्टरची गरज नाही, कन्व्हर्टरची सुद्धा गरज नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे। तर भावनो, आपले लिरिक्स आहेत ना 0.18 इथून चालू होतात। तर आपलं पहिले लिरिक्स ऐकायचे, टाईप करून घ्यायचे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर ह्या प्रोजेक्ट मध्ये मी व्यवस्थित हे ऍड करून दिलेलं आहे। तर हे तुम्हाला असे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट करून लेअर मध्ये जायचे आणि कॉपी लेअर करून घ्यायचे। कॉपी लेअर केल्यानंतर आपल्या बिटमार्क वरती यायचंय आणि हे पेस्ट करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित भावनो हे पेस्ट करून घ्यायचे। पेस्ट केल्यानंतर पाहू शकता हे व्यवस्थित इफेक्ट आणि व्यवस्थित लिरिक्स ऍड होऊन जाईल। तर आता आपल्याला भावनो 3.2 या बिटमार्क पर्यंत वाढवून घ्यायचे। तर या टायमरच्या ऑप्शन मध्ये जायचे आणि या चौथ्या ऑप्शनचा वापर करायचा आहे। तसं इफेक्ट आहे तसं लिरिक्स पुढच्या बिटमार्क पर्यंत येऊन जाईल। तर भावनो, हा व्यवस्थित यूज करायचा आहे इफेक्ट। आणि पहिले लिरिक्स आपलं हेच आहे भावनो, तुम्ही ऐकून घ्या आणि व्यवस्थित टाईप करून घ्या। आता भावनो, तुम्हाला काय करायचंय, पुढचे लिरिक्स टाईप करून घ्यायचे। तर हे व्यवस्थित सिलेक्ट करायचे, लेअर मध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचे आणि इथं भावनो पेस्ट करायचे। पेस्ट केल्यानंतर आपले हे 2 नंबरचे लिरिक्स आहे ते व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे आणि टाईप करायचं आहे। तर भावनो, तुम्हाला हा जो फॉन्ट आहे ना, हा फॉन्ट गुगल फॉन्ट आहे। आपल्याला याला कन्व्हर्टरची गरज नाही ना दुसरी कशाची गरज नाही, तो डायरेक्ट आपला फॉन्ट जो आहे तो व्यवस्थित सेट होऊन जाईल। तर आपलं हे दुसरे लिरिक्स तुम्ही एडिट करून घ्यायचं आहे। आपलं ऐकायचे लिरिक्स आणि एडिट करायचे। एडिट केल्यानंतर आता सिंपली व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचे आहेत। तर फोटो आपल्याला 6.25 इथून ऍड करून घ्यायचे।
तर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला मटेरियल मी दिलेलं आहे. तुम्ही जर डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या. 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. जर पासवर्ड तुम्हाला भेटत नसेल तर आपल्याला इंस्टाग्राम आय डीला मेसेज करा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो केले असेल तर तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. तर हे मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला एक फोटो कुठलाही ॲड करून घ्यायचा आहे. तर हा फोटो सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ जी आहे ती 9.0 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर ह्या बीट मार्क पर्यंत भावनो तुम्हाला व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचे. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो हे फोटो असे व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हे साईज कमी करायची आहे आणि 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. 2 नंबरचा ऑप्शन यूज केल्यानंतर पाहू शकता भावनो हे फोटो ऍड होऊन जातील. ऍड झाल्यानंतर 10.21 पासून आपल्याला पुन्हा फोटो ऍड करायचे. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो हे फोटो तुम्हाला व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहेत. असे फोटो सिलेक्ट करा, हा व्यवस्थित वाढवून घ्यायचे आणि 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. तर हा भावनो पाहू शकता फोटो व्यवस्थित ऍड झालेले दिसून जातील आणि सर्व फोटो भावनो असे ऍड करून घ्यायचे आहेत. असे फोटो व्यवस्थित ऍड केल्यानंतर आपल्याला ब्लॅक पेनजी तयार करून घ्यायचे आहे. 6.25 या बीट मार्क वरती यायचे आपल्याला एक ब्लॅक पेनजी तयार करून घ्यायचे. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा, हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे. कलर मध्ये जायचे, 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि पांढरा कलर वरती ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावनो ब्लॅक पेनजी आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला फोल्डर मध्ये देत असतो पण अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये भावनो इझिली येऊन जाते. तर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा या रेक्टँगल वरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑप्सिटी मध्ये जायचे, डार्केन मध्ये जाऊन मल्टिपल करायचे. तर भावनो पाहू शकता ब्लॅक पेनची तयार झालेली दिसून जाईल. आता सिम्पली तुम्हाला ह्या फोटोंना इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला इफेक्ट मी दिलेले आहेत, तर ते इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला वाला इफेक्ट आहे ना याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बीट मार्क वरती यायचे आणि भावनो 1 नंबरचा फोटो हा फोटो दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचे. पेस्ट केल्यानंतर आता उरलेले 2 इफेक्ट आहेत ना ह्या 2 फोटोला द्यायचे आहेत. तर 2 नंबरचा इफेक्ट जो आहे याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बीट मार्क वरती यायचे आणि भावनो हा इफेक्ट एकाड एक फोटोला द्यायचा आहे. आता 1 नंबरच्या फोटोला दिल्यानंतर 2 नंबरच्या फोटोला वेगळा फोटो इफेक्ट द्यायचा आहे. 3 नंबरच्या फोटोला 1 नंबरवाला द्यायचा आहे. तर असे व्यवस्थित आलटून पलटून भावनो तुम्हाला इफेक्ट द्यायचे आहेत. तर 3 नंबरचा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करा. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. ऑल वरती जाऊन पुन्हा बीट मार्क वरती यायचे आणि व्यवस्थित ह्या फोटोला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर भावनो 2 फोटो पुन्हा अजून फोटो ऍड केल्यानंतर एकाड एक फोटोला इफेक्ट द्यायचे आहेत. असे व्यवस्थित इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन ही भावनो तुम्हाला पीएनजी दिलेली ही पीएनजी सिलेक्ट करा, प्लस केल्यानंतर साईज थोडी वाढवून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. जर भावनो तुमच्या चॅनलचा लोगो किंवा नाव असेल तर इथे तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला एक ओव्हरली व्हिडिओ दिला तो ओव्हरली व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे. स्टार्टिंगला यायचे, प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो हे ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओवरती क्लिक करून रोटेशन करून घ्यायचं आहे. तर -90 करायचे, याच्यावरती क्लिक करा, 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑप्सिटी मध्ये जाऊन लाइटिंग मध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर भावनो याची ऑप्सिटी तुम्हाला जेवढी ठेवून घ्यायची तेवढी ठेवून घ्यायची आहे आणि याचा वाढलेला पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर भावनो पाहू शकता व्हिडिओ आपला तयार झालेला ते दिसून जाईल. जर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथे कोठेही ठेवून घ्यायचं, सेट करायचं. तर भावनो उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला एक्सपोर्ट एरो दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे, व्हिडिओ मध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.
तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येतो. तर भावनो अवघे 1 ऑगस्ट जवळ येत आहे, तर त्या दिनानिमित्त स्टेटस तयार करायचे. लवकरात लवकर स्टेटस तयार करा, युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती अपलोड करायचे. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.